नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात आता बघणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. पुण्याच्या पुरंदरमध्ये महायुतीच्या संयुक्त दौरा. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी विजय शिवतारे, बाबा जाधवराव आणि जय पवार एकवटले. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील 25 गावातील नागरिकांसोबत सुनेत्रा पवारांचा एकत्रित संवाद. महायुतीला खंबीरपणे साथ द्या, सुनेत्रा पवारांचं आवाहन. उमेदवारीची प्रतीक्षा जास्त दिवस करणं योग्य नाही. नाशिकच्या जागेवर इच्छुक अजय बोरस्तेंची प्रतिक्रिया. नाशिकच्या जागेसंदर्भात शिंदेंची आजच भेट घेणार, अजय बोरस्तेंची माहिती. सिंधुदुर्गमध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी प्रचार यंत्रणा हाताळण्यासाठी आणलेल्या व्हॅनिटी व्हॅनचा शुभारंभ. नारायण राणेंच्या हस्ते फोडण्यात आलं नारळ. महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकरांसाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंकडून प्रचार. जानकरांच्या प्रचारार्थ सेलूमध्ये दानवेंची सभा. नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. बुलढाण्यात वंचित बहुजन आघाडीकडून प्रचाराला जोरदार सुरुवात. रस्त्यावर प्रचाराऐवजी दारोदारी जाऊन प्रचार करण्याचा वंचितला प्राधान्य. वसंतराव मगर बुलढाण्यात वंचितचे उमेदवार. वर्ध्याच्या इंदिरानगर परिसरात महाविकास आघाडीच्या अमर काळेंच्या प्रचारार्थ रॅली. सभेला सुनील केदारांसह नितेश कराळेंची उपस्थिती. बुलढाण्याच्या खामगावात रविकांत तुपकरांची रेकॉर्ड ब्रेक रॅली. रजतनगरीत तुपकरांच्या पानाचा आवाज घुमला. रॅलीत हजारोंचा समुदाय एकवटला. अमरावतीत वंचितच्या जिल्हाध्यक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय. आम्ही महाविकास आघाडीच्या बळवंत वानखेडेंच्या सोबत उभे राहू, वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवईंचं वक्तव्य. यवतमाळ लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा समनक जनता पार्टीच्या अनिल राठोड यांना पाठिंबा. आगामी निवडणुकीत विजयी होणार, राठोड यांच्याकडून विश्वास व्यक्त. नांदेडमध्ये शिवा संघटना आणि सेवादल पार्टीचा महाविकास आघाडीला पाठिंबा. आमची लढाई भाजपच्या विरोधात, शिवा संघटनेचे मनोहर धोंडेंची प्रतिक्रिया. नांदेडमध्ये भारतीय प्रज्ञा सुराज्य पक्षाच्या उमेदवार रुक्मिणीबाई गीतेंचा प्रचार सुरू. शहरातील विविध भागात मतदारांच्या भेटीगाठी सुरू. हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न. आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात सभा पार पडणार. नांदेडच्या जाम येथील सभेनंतर मराठा आंदोलकांकडून वंचितच्या उमेदवाराची अडवणूक. आंदोलकांकडून 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा. पुण्याच्या वाघोलीत सकल जैन संघाच्या वतीने महावीर जयंतीनिमित्त भव्य पदयात्रेचं आयोजन. पदयात्रेत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांचाही सहभाग. प्रत्येक मतदाराकडे 1 रुपयाची मदत मागून निवडणुकीचा अनोखा प्रचार. वर्ध्याचे अपक्ष उमेदवार डॉक्टर उमेश वावरे यांच्या अनोख्या प्रचाराची चर्चा. बारामतीत महावीर स्वामी जन्मदिवस महोत्सव कार्यक्रमाला सुप्रिया सुळेंची उपस्थिती. जन्मदिवस महोत्सवाला मोठ्या प्रमाणात जैन बांधवांचीही हजेरी. जळगावच्या नेरीमध्ये कार्यकर्त्यांच्या मुलाच्या लग्नाला शरद पवारांची हजेरी. शरद पवारांकडून वधूवराला आशीर्वाद. कराडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक. माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक. कराडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी कराड तालुका रयत संघटनेचा कार्यकर्ता मेळावा. मेळाव्याला उदयसिंह पाटील उंडाळकर यांची उपस्थिती. बॅनरवर माझा फोटो आणि नाव वापरू नये. पवार गटाच्या हर्षवर्धन देशमुखांचे आमदार देवेंद्र भुयार यांना पत्र. देवेंद्र भुयार यांच्या राजकीय भूमिकेशी माझा कोणताही संबंध नाही, पत्रात उल्लेख. चाळीसगावच्या बहाळ कळमडू या गावामध्ये महायुतीचा गटमेळावा संपन्न. भाजप उमेदवार स्मिता वाघ आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील बेलोरा गावकऱ्यांच्या मतदानावरती बहिष्कार. खोराडी नदीला संरक्षण भिंत बांधण्याची गावकऱ्यांची मागणी. जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत गावकरी भूमिकेवर ठाम. मुसळधार पावसामुळे तुळजाभवानी मंदिरात पाणी. मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे हाल.
तुळजाभवानी मंदिरामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी, दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे मोठे हाल. धाराशिव जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा. धाराशिव, उमरगा, कळंब, तुळजापूर भागात पिकांचं मोठं नुकसान.